सर्वांना नमस्कार। आज आपण प्रलोभनाच्या विलोभनीय जगात जादुई प्रवास सुरू करणार आहोत। नाही, आम्ही चीझी पिकअप लाईन किंवा वरवरच्या प्रक्रियेबद्दल बोलत नाही। त्याऐवजी आपण मानवी आकर्षणात खोलवर जातो आणि अस्सल नातेसंबंध तयार करण्याची कला शोधतो जे अभेद्य आणि परिवर्तनशील आहेत। रॉबर्ट ग्रीन यांच्या द आर्ट ऑफ सिडक्शन या आकर्षक पुस्तकात दडलेली रहस्ये उलगडताना माझ्यात सामील व्हा। एकत्रितपणे आम्ही 3 महत्त्वाचे मुद्दे शोधू जे आपल्याला आपला आंतरिक करिश्मा उघडण्यास मदत करतील, तो करिश्मा जो लोकांना ज्योतीकडे पतंगांसारखा आपल्याकडे आकर्षित करतो। आपल्या मर्यादा ओलांडण्यासाठी तयार व्हा, आपले खरे स्वतः आत्मसात करा आणि आपल्यातील आकर्षक ऊर्जा बाहेर काढा। प्रलोभनाची कला शिकण्यासाठी आणि एक सखोल आणि अविस्मरणीय अनुभव निर्माण करण्यासाठी हे आमंत्रण आहे। धडा 1, आत्मप्रभुत्व प्रतिम आकर्षणाचा पाया। प्रलोभनाच्या क्षेत्रात आत्मनकार ही केवळ इच्छा नसते, हाच यशाचा पाया आहे। कल्पना करा की आपल्याला निर्विवादपणे आकर्षक वाटणाऱ्या, परंतु तणाव आणि आत्मसंशयाचा अनुभव घेणाऱ्या एखाद्या व्यक्तीशी संपर्क साधण्याची कल्पना करा। तुमचे आकर्षण अनाकलनीय होते, तुमचे बोलणे कोलमडते आणि आपल्याला जाणवणारे नाते वाळूप्रमाणे बोटांतून घसरते। आत्मभान हा या अवस्थेचा प्रतिकार आहे। जेव्हा आपण स्वतःवर नियंत्रण ठेवू शकता, तेव्हा आपण आत्मविश्वास पसरवता आणि एक सुंदर इच्छाशक्ती तयार करता। इतरांच्या भावनांचा आपल्यावर परिणाम होऊ देत नाही, त्याऐवजी आपण आपल्या स्वतःच्या त्वचेत आरामदायक आहात आणि आपल्याख्या आत्म्याचा स्वीकार करता। हा आत्मविश्वास चुंबकासारखा काम करतो, लोकांना आत खेचतो आणि गूढ हास्यामागील व्यक्तीबद्दल आश्चर्यचकित करतो। मग आत्मप्रभुत्वाची मायावी अवस्था कशी साधता येईल? आपली बलस्थाने आणि कमतरता समजून घेणे, आपल्या त्रुटी स्वीकारणे आणि त्यांच्याशी शांतता साधणे यातच याचे उत्तर दडलेले आहे। नकारात्मक आवाज डोक्यात घेणं आणि त्याचं रूपांतर आपल्याख्या आत्म्याच्या गाण्यात करणं हे आहे। जेव्हा आपण आत्मनकाराचा प्रकाश प्रज्वलित करता, तेव्हा आपण सत्याचा एक दीपस्तंभ बनता जे प्रामाणिकपणा आणि खोलीला महत्त्व देणाऱ्या लोकांना आकर्षित करते। लक्षात ठेवा, फसवणूक म्हणजे फसवणूक किंवा फसवणूक नव्हे, हे खरोखर इतर लोकांशी कनेक्ट होण्याबद्दल आहे। जेव्हा तुम्ही आरामाच्या कलेत पारंगत व्हाल तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने ते नाते जोडू शकाल। जेव्हा आपण आत्मशोधाचा प्रवास सुरू करता तेव्हा लक्षात ठेवा की आत्मशोध ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे। त्यासाठी सतचिंतन, आत्मस्वीकृती आणि जुळवून घेण्याची तयारी आवश्यक असते। वाटेत आव्हाने स्वीकारा कारण ते आपण अभेद्य होण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत। आत्मप्रभुत्व हाच अभेद्य आगमन निर्माण करण्याचा आधार आहे। पुढील धड्यात आपण गूढ जोपासण्याची कला, लोकांना आकर्षित करणारी आणि त्यांना अधिक इच्छा ठेवणारी ती मोहक आभा तपासणार आहोत। आकर्षणाचे रहस्य जाणून घेण्यासाठी सोबत रहा। धडा 2, गूढ आकर्षणाचे अनावरण रहस्यकलेची कला। अविरत सलोखा निर्माण करण्याचा आधार असलेल्या आत्मत्यागाच्या कलेचा शोध आपण मागच्या धड्यात घेतला होता। आज आपण गूढ जादूच्या दुनियेत प्रवेश करतो, ती आकर्षक आभा जी आपल्याला आकर्षित करते आणि आपल्याला अधिक हवे आहे। प्रलोभनाच्या दुनियेत गूढ म्हणजे आपले खरे स्वत्व लपविणे नव्हे, कुतूहल आणि इच्छेचे वातावरण निर्माण करण्यासाठी हे केले जाते। लोकांना अधिक हवे असेल अशी गूढतेची हवा कायम ठेवत लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसे तुकडे सोडण्याची कल्पना आहे। सखोल ज्ञान, लपलेल्या ज्ञानाचे जग आणि जीवनाकडे पाहण्याचा अनोखा दृष्टिकोन असणारी व्यक्ती शेवटची कधी भेटली होती हे आठवते का? तुम्ही त्यांच्या आकर्षणाने, त्यांचे गूढ उलगडण्याच्या वचनाने मोहित होतात। असे गूढतेचे आकर्षण आहे। मग ही नकारात्मक जागा थंड आणि अनिश्चित असल्याशिवाय आपण कशी निर्माण करू शकतो? महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पष्टता आणि कुतूहल यांच्यात योग्य समतोल साधणे। आपल्या आवडी, विचार आणि जगाकडे पाहण्याचा अनोखा दृष्टिकोन सामायिक करा, परंतु ते एकाच वेळी देऊ नका। शोधासाठी आणि अज्ञाताच्या आनंदासाठी जागा सोडा। लक्षात ठेवा,
रहस्य म्हणजे आपले दोष लपविणे नव्हे, त्याऐवजी आपल्या अनोख्या आवाहनाचा एक भाग म्हणून त्यांचा विचार करा. आपले दोष, कमकुवतपणा आणि विचित्रता जाणून घ्या. या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला गर्दीपासून वेगळे बनवतात आणि आपल्या व्यक्तिरेखेत खोली आणि रस वाढवतात. जेव्हा आपण गूढ कलांमध्ये उतरता तेव्हा लक्षात ठेवा की हे गेम खेळणे किंवा इतरांवर नियंत्रण ठेवणे नाही. हे एक वास्तविक कनेक्शन तयार करण्याबद्दल आहे जे स्पष्टतेच्या पलीकडे जाते. आपले रहस्य एक सेतू असू द्या जे इतरांना आपल्या जीवनाच्या खोलीचा शोध घेण्यास आमंत्रित करते. गूढशक्तीचा स्वीकार करा आणि आपण आपल्या मोहक आणि अनंत आकर्षणाने आपल्या सभोवतालच्या लोकांना मंत्रमुग्ध करणारी एक अप्रतिम शक्ती व्हाल. पुढील धड्यात आपण भावनिक संबंधाचे रहस्य उलगडणार आहोत. शारीरिक आकर्षणाच्या पलीकडे जाऊन मानवी भावनांमध्ये खोलवर शिरणारे खोल नाते निर्माण करण्याची क्षमता. अप्रतिम संबंध निर्माण करण्याची कला शोधण्यासाठी संपर्कात रहा. धडा 3. कनेक्शनचे मास्टर्स. अप्रतिम आकर्षणाचे सार. मागच्या धड्यात आम्ही गूढतेचे रहस्य, सुंदर आकर्षण जे लोकांना अधिक आकर्षक बनवते आणि त्यांना अधिक हवे आहे याबद्दल बोललो. आज आपण कनेक्शनच्या कलेत डुबकी मारू. शारीरिक आकर्षणाच्या पलीकडे जाऊन मानवी भावनांमध्ये खोलवर पोहोचणारे खोल कनेक्शन तयार करण्याची क्षमता. या मोहक जगात नातं म्हणजे जीवनाचं नातं. हे असे नाते निर्माण करण्याबद्दल आहे जे बाह्य संवादाच्या पलीकडे जाते आणि सामायिक अनुभव, स्वप्ने आणि त्रुटींमध्ये खोलवर जाते जे आपल्याला मानव बनवतात. हे इतरांना खऱ्या अर्थाने पाहणे, ऐकणे आणि समजून घेणे आहे. कल्पना करा की एखाद्या व्यक्तीला भेटण्याची कल्पना करा जी आपल्याला जगातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती वाटू शकते. ते आपले विचार आणि स्वप्ने ऐकतात आणि त्यांचे डोळे आपल्याला प्रत्येक विचार सांगतात. आपल्याला एक अखंड नाते, सीमा ओलांडणारी एकतेची भावना जाणवेल. ही प्रलोभनाची शक्ती आहे. मग खोलवर संपर्क साधण्याची क्षमता कशी विकसित कराल? मुख्य म्हणजे सहानुभूती, दुसऱ्या व्यक्तीच्या शूजमध्ये पाऊल ठेवण्याची क्षमता आणि त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचे जग अनुभवण्याची क्षमता. हे सक्रियपणे ऐकण्याबद्दल आहे, निर्णय घेता आणि त्यांच्या अनुभवांची अद्वितीय टेपेस्ट्री समजून घेण्याचा प्रयत्न करणे. लक्षात ठेवा, संबंध म्हणजे स्वतःचे विचार आणि कल्पना इतरांवर लादणे नव्हे. हे परस्पर समजूतदारपणा आणि सामायिक अनुभवांसाठी जागा तयार करण्याबद्दल आहे. जिज्ञासू व्हा, त्यांच्या आवडीनिवडी शोधा आणि छोट्या छोट्या बोलण्यापलीकडे जाऊन अर्थपूर्ण संभाषणात गुंता. आपण कनेक्शनच्या कलेत प्रावीण्य मिळवत असताना हे लक्षात ठेवा की ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी संयम, समजूतदारपणा आणि लवचिक राहण्याची तयारी हवी. नात्यांची नकारात्मकता स्वीकारा कारण हेच खरे नातेसंबंध असतात. जेव्हा आपण कनेक्ट होण्याची क्षमता शिकता तेव्हा आपण प्रकाशाचा प्रकाशस्तंभ बनता. लोकांशी कनेक्ट होण्याच्या आपल्या क्षमतेचा वापर करता आणि त्यांना पाहण्यास आणि खरोखर समजून घेण्यास सक्षम करता. आपण विकसित केलेले नातेसंबंध अल्पकालीन उत्कटता नाहीत, तर दीर्घकालीन नातेसंबंध आहेत जे आपल्या आयुष्याला अनेक प्रकारे आकार देतात. लक्षात ठेवा, अभेद्य आगमन म्हणजे शारीरिक आकर्षण किंवा वरवरचे आकर्षण नव्हे. हे आपण इतरांशी केलेल्या खोल नात्याबद्दल आहे. एखाद्याला खऱ्या अर्थाने पाहण्याची, ऐकण्याची आणि समजून घेण्याची क्षमता आहे. आमच्या डिस्कव्हरी कोर्समध्ये सामील व्हा आणि आपल्यातील अप्रयुक्त शक्ती उघडण्यासाठी आत्मशोधाचा प्रवास सुरू करा. आपल्या प्रलोभनाच्या शेवटी आल्यावर लक्षात ठेवा की इतरांवर प्रभाव टाकण्याची कला म्हणजे खोटेपणा किंवा प्रलोभन नव्हे. आपण खरोखर कोण आहात हे आत्मसात करणे, वैयक्तिक ओळख विकसित करणे आणि कनेक्शनच्या कलेत प्रभुत्व मिळविणे हे आहे.
जेव्हा आपण या तत्वांचे अनुसरण करता तेव्हा आपण एक अप्रतिम आकर्षण निर्माण करता जे लोकांना आपल्याकडे आकर्षित करेल. लक्षात ठेवा, मुख्य आकर्षण म्हणजे परिपूर्ण व्यक्तीं शोधणे हे स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती होण्याबद्दल आहे. आपण सामायिक केलेले धडे आत्मसात करा आणि आपल्यातील अभेद्य शक्ती प्रकट करण्यासाठी आत्मशोधाचा प्रवास सुरू करा.